भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात, लवकरच महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता। पैशाच्या जोरावर भाजप लोकशाही धोक्यात आणतीये, भाजपच्या ऑपरेशन लोटसवरती नाना पटोलेंची प्रतिक्रिया। पैशांच्या जोरावर भाजप काहीही करू शकतं, भाजपच्या मिशन लोटसवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेसचं त्यांच्या आमदार आणि खासदारांकडे दुर्लक्ष, आपले लोक सांभाळता न येणं हे महाविकास आघाडीचं अपयश, भाजपच्या ऑपरेशन लोटसवरती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। विरोधी पक्षाच्या राजकारणाला त्यांचेच आमदार खासदार वैतागले, शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचा दावा। भाजपला लोकशाही जिवंत ठेवायची नाहीये, त्यांना हुकुमशाही आणायची आहे, भाजपच्या ऑपरेशन लोटसवरती विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। शिवसेना ठाकरे गटामध्ये एकनिष्ठ शिवसैनिकांवरती अन्याय, संजय राऊतांचे सख्खे भाऊ संदीप राऊतांची फेसबुक पोस्ट चर्चेत। विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला दिल्यास विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदावरती काँग्रेस दावा करणार, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून अद्यापही अर्ज नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नाही। विरोधी पक्षनेतेपदावरती चर्चा करून मग निर्णय घेऊ, विजय वडेट्टीवारांची माहिती। शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह असून काही आमदारांचा माजी मंत्री केसरकर, सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोडांना विरोध असल्याची माहिती। कामं होत नाहीत, केवळ आश्वासनं मिळतात, अशा पद्धतीची आमदारांची तक्रार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंना 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता, चंद्रशेखर बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। बैठकीच्या वेळी बावनकुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचंही शिंदेंशी फोनवरती बोलणं करून दिल्याची माहिती। नगरविकास खातं शिंदेंना मिळणार असल्याची सूत्रांची माहिती, तर 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथविधी होण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दुपारी दिल्लीला जाणार। मोदी, शहा आणि नड्डा यांची भेट घेणार असून यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावरती चर्चा होण्याची शक्यता। फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांमध्ये काल खातेवाटपावरती 1.5 तास चर्चा, मात्र कोणताही तोडगा निघालेला नाही, सूत्रांची माहिती। दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा, काही खात्यांबाबत महायुतीत समन्वय होत नसल्यामुळे भाजपची ही यादी लांबणीवर, दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस उद्या पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर, फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजपकडनं जय्यत तयारी, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाजप कार्यकर्ते आणि नागपूरकरांवरती निर्बंध। नागपूर अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासूनच सहभागी होणार, मुंबईतील विशेष अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे अनुपस्थित होते, मात्र नवीन सरकारच्या नागपूर इथल्या अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। ईव्हीएम विरोधात राज्यात आणि दिल्लीतही विरोधक आक्रमक, इंडिया आघाडी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता, निवडणूक आयोगाकडून पडताळणीमध्ये एकही त्रुटी नसल्याचा पुनरुच्चार। आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा स्वबळावर लढणार, एक्स पोस्ट करत अरविंद केजरीवाल यांनी केलं स्पष्ट। माध्यमांमध्ये काँग्रेस आप आघाडी होणार अशी बातमी येत होती। सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या अवघ्या 1 तासात झाल्याचं तपासातून समोर। ज्या गाडीने सतीश वाघ यांचं अपहरण केलं होतं ती गाडी अवघ्या 1 तासात मृतदेह टाकून जात असल्याचं सीसीटीव्हीतून समोर। आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आणखी 2 जण ताब्यात, आरोपींनी सतीश वाघ यांची गाडीतच हत्या केल्याची माहिती। कुर्ला बस अपघात प्रकरणामध्ये आरोपी संजय मोरेने क्लच समजून ॲक्सिलरेटरवरती पाय दिल्यामुळे अपघात झाला, केवळ 10 दिवसांच्या प्रशिक्षणावरती संजयला मोठी बस चालवायला दिल्याची सूत्रांची माहिती। मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा भागामध्ये बेस्ट बस चालकाचा वाईन शॉपवरती बस थांबून दारू घेतानाचा व्हिडिओ मनसेकडनं व्हायरल।
बेस्ट बस चालकांवरती बेस्ट प्रशासनाचं नियंत्रण आहे का, असा सवाल. सारंगखेड्यातील चेतक फेस्टिवल 14 डिसेंबरपासून सुरू होणार. देशभरातून घोडे दाखल व्हायला सुरुवात. आतापर्यंत 700 घोडे विक्रीसाठी दाखल. पुणे शहरातला सतत वर्दळीचा असा लक्ष्मी रोड आज बंद राहणार आहे. पादचाऱ्यांना मुक्तपणे फिरता यावं म्हणून 11 डिसेंबर पादचारी दिवस म्हणून साजरा करण्याचा महापालिकेने निर्णय घेतलाय. म्हणूनच 12 तास लक्ष्मी रोड बंद राहील. दिव्यातील अनधिकृत शाळा बंद करण्याची मेस्टा संघटनेची मागणी. शहरामध्ये एकूण 63 अनधिकृत शाळा आहेत. शासनाने केवळ 29 FRI दाखल केल्यामुळे मेस्टा संघटनेने माहिती दिली. अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने विवाह करत तिच्यावरती अत्याचार करणाऱ्या पतीसह कुटुंबियावरती गुन्हा दाखल. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस. नांदेडमध्ये पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची भर बाजारात हातकड्या लावून धिंड काढली. लोकांमध्ये आरोपींविषयी असलेली भीती कमी व्हावी या उद्देशाने गुंडच्या भागात दादागिरी करतात तिथेच धिंड काढली. यवतमाळच्या पिंपळखुटी चेकपोस्टवरून अवैध सुगंधित तंबाखूचा कंटेनर जप्त. कंटेनर आणि तंबाखू असा 1.5 कोटींचा माल जप्त. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. गेल्या 2 महिन्यात 800 पेक्षा जास्त विमानांना धमक्या. या संदर्भात काही जणांना अटक, मात्र त्यातील एक जण गुप्तचर विभागाचा असल्याचं उघडकीस. भारताच्या हद्दीत बेकायदेशीररित्या मासे पकडण्यासाठी आलेल्या 2 बांगलादेशी मच्छीमार नौका ताब्यात. 78 मच्छीमारांना भारतीय तटरक्षक दलाने केली अटक. देशातील 18,74 लाख शेतकरी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तामिळनाडू अव्वल, तर उत्तर प्रदेश आणि कर्नाटक दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी. अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश शेखर कुमार यादव अडचणीत. वादग्रस्त वक्तव्यांची सुप्रीम कोर्टाकडून दखल. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमातल्या वक्तव्यांची मागवली माहिती. केजरीवाल आज मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटणार. दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट. मतदार याद्या आणि ईव्हीएम बाबत निवडणूक आयुक्तांसह चर्चा. राहुल गांधीच्या दिल्लीतील एका किराणा दुकानात वस्तू विकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. राहुल गांधींकडून किराणा दुकानांसमोरील आव्हानं समजून घेण्याचा प्रयत्न. साताऱ्यातील म्हसवडमध्ये मांडेशी चॅम्पियन्सच्या आधुनिक स्टेडियमचं सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन. यावेळी सचिनने मुलांसह रस्सीखेच खेळण्याचा आनंद लुटला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.